महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेले 10 महिला आमदार. मित्रांनो, यावेळीच्या महाराष्ट्र विधानसभेत 21 महिला उमेदवार आमदार म्हणून निवडून गेल्या आहेत. परंतु तुम्हाला माहीत आहे का, या 21 आमदारापैकी सर्वात कमी संपत्ती असलेले महिला आमदार कोण आहे? चला तर आपण आज महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या 10 महिला आमदार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, मंदा म्हात्रे. महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये मंदा म्हात्रे यांचा 10वा क्रमांक लागतो, ज्या ठाणे जिल्ह्याच्या बेलापूर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार मंदा म्हात्रे यांची एकूण संपत्ती ही 9 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 9, देवयानी फरांदे. महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये देवयानी फरांदे यांचा 9वा क्रमांक लागतो, ज्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार देवयानी फरांदे यांची एकूण संपत्ती ही 7 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 8, श्वेता महाले. महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये श्वेता महाले यांचा 8वा क्रमांक लागतो, ज्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार श्वेता महाले यांची एकूण संपत्ती ही 7 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 7, सुलभा खोडके. महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये सुलभा खोडके यांचा 7वा क्रमांक लागतो, ज्या अमरावती मतदारसंघातील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सुलभा खोडके यांची एकूण संपत्ती ही 6 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 6, मनीषा चौधरी. महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये मनीषा चौधरी यांचा 6वा क्रमांक लागतो, ज्या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या दहिसर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार मनीषा चौधरी यांची एकूण संपत्ती ही 5 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 5, मंजुळा गावित. महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये मंजुळा गावित यांचा 5वा क्रमांक लागतो, ज्या धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार मंजुळा गावित यांची एकूण संपत्ती ही 4 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 4, अदिती तटकरे. महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये अदिती तटकरे यांचा 4था क्रमांक लागतो, ज्या रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन मतदारसंघातील अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार अदिती तटकरे यांची एकूण संपत्ती ही 3 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 3, सरोज अहिरे. महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये सरोज अहिरे यांचा 3रा क्रमांक लागतो, ज्या नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातील अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सरोज अहिरे यांची एकूण संपत्ती ही 3 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 2, अनुराधा चव्हाण. महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये अनुराधा चव्हाण यांचा 2रा क्रमांक लागतो, ज्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार अनुराधा चव्हाण यांची एकूण संपत्ती ही 2 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 1, स्नेहा दुबे. महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये स्नेहा दुबे यांचा 1ला क्रमांक लागतो, ज्या पालघर जिल्ह्यातील वसई मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार स्नेहा दुबे यांची एकूण संपत्ती ही 1 कोटी रुपये इतकी आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या 10 महिला आमदार कोण याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुमच्या भागात आजपर्यंत कोण महिला आमदार निवडून आले आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच राजकीय व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.